मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आज निफ्टी 50चे ॲनालिसिस करत आहोत. आपण गेल्या 2-4 दिवसापासून निफ्टी 50चे ॲनालिसिस करत आहोत आणि त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत आहोत. तर मित्रांनो, जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की मित्रांनो, जेव्हा मार्केट याच्यावरती या सपोर्टवरती सपोर्ट घेईल, या रेजिस्टन्सवरती सपोर्ट घेईल, कारण हा रेजिस्टन्स होता आधी, जो ब्रेक करून मार्केट त्याच्यावरती सस्टेन देखील झालेला आहे. परंतु त्यासोबत आपण एक वाक्य बोललो होतो. जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ एकदा चेकआउट करा आणि मग नंतर हा व्हिडिओ तुम्ही बघा. आपण त्या व्हिडिओमध्ये क्लिअरली बोललो होतो की इथे या ठिकाणी या सपोर्टवरती एक आपण कॉशियस अप्रोच ठेवूनच ट्रेडिंग करणार आहोत. इथे आपण जास्त रिस्क घेणार नाही. इथे आपल्याला मार्केटने सपोर्ट देखील घेतला, मार्केटवरती देखील गेले, परंतु त्यानंतर पूर्ण दिवसभर मार्केट साईडवेज राहिले होते. आपण हे देखील बोललो होतो की मार्केटमध्ये अनएक्सपेक्टेड मोमेंट येऊ शकते, कारण वरती कुठेही रेजिस्टन्स नाही आहे जिथपर्यंत आपण टार्गेट प्लॅन करू शकतो, किंवा आपण इथपर्यंत म्हणू शकतो की मार्केट जाऊ शकते. म्हणून आपण आज ट्रेडिंग अवॉइड केलेली आहे. आपण एकही ट्रेड आपण आज घेतलेली नाही. आपण नंतर पोझिशनमध्ये जाऊन देखील बघूया, ऑर्डर बुकमध्ये जाऊन बघूया. परंतु मित्रांनो, आता हे झालं आजचे ॲनालिसिस. आपण कालच्या ॲनालिसिसमध्ये हेच बोललो होतो, जेव्हा मार्केट या सपोर्टवरती येईल तरच आपण एक बाईंग साईडची पोझिशन तयार करणार आहोत. तोपर्यंत आपण वेट करणार आहोत. त्यासोबत आपण हे देखील बोललो होतो, इथे देखील आपण एंट्री प्लॅन करू शकतो, परंतु एक कॉशियस अप्रोच ठेवून, म्हणजे आपण एक छोटासा स्टॉप लॉस घेऊन, परंतु आपण एंट्री करू शकत होतो. इथे आपल्याला एंट्री मिळत देखील होती. ही 15 मिनिट टाईम फ्रेम आहे, तुम्ही इथे बघू शकता. जेव्हा आपण छोट्या टाईम फ्रेमवरती शिफ्ट होऊ एंट्री करण्यासाठी, तेव्हा आपल्याला तिथे एंट्री करण्यासाठी खूप हेल्प होते, कारण स्टॉप लॉस खूप छोटा येतो. म्हणून आपण तसं करतो. आपण जनरली 2 मिनिट किंवा 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती एंट्री करत असतो, पण ॲनालिसिस करताना आपण 15 मिनिट टाईम फ्रेम किंवा 30 मिनिट टाईम फ्रेम यूज करतो, जेणेकरून आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स व्यवस्थित ड्रॉ करता येईल. तर मित्रांनो, आपण बोललो होतो इथे आपण एक एंट्री घेऊ शकतो, परंतु आपला कॉन्फिडन्स येत नव्हता, कारण इथे जरी आपण एंट्री केली असती तरी आपण इथपर्यंत टार्गेट ठेवलं असतं, जे की खूप छोटं टार्गेट होतं. तिथे आपल्याला जास्त रिस्क अँड रिवॉर्ड मेंटेन होत नव्हता. म्हणून आपण एक कॉशियस अप्रोच ठेवून आपण ट्रेडिंग करणंच अवॉइड केलं आहे. परंतु आता उद्यासाठी काय, उद्या म्हणजे मित्रांनो, उद्या महाशिवरात्रीनिमित्त मार्केट बंद आहे. म्हणजेच हे ॲनालिसिस आपण डायरेक्ट आता मंडेसाठी करत आहोत. मंडेला मार्केट कशा प्रकारे मुवमेंट करेल किंवा आपण कुठे बाईंग करणार आहोत, हे आपण सर्वात आधी नक्की केलं पाहिजे. मित्रांनो, आता या ठिकाणी 2 पॉसिबिलिटीज आहेत. एक तर मार्केट गॅप अपवर ओपन होऊन याच्यावरती जर ओपन झालं तर आपण ट्रेडिंग अवॉइड करणार आहोत, कारण की परत तेच आपण वरती कुठलाही रेजिस्टन्स नाही आहे, सपोर्ट नाही आहे, त्यामुळे आपण तिथे एंट्री करणार नाही. परंतु जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, या इथे कुठेतरी ओपन झालं मित्रांनो, या सपोर्टच्या खाली कुठे देखील ओपन झालं आणि मार्केटमध्ये आपल्याला जर एक सेलिंग बघायला मिळाली, मार्केट जर पडलं आणि या ठिकाणी आपल्याला जर मार्केटमध्ये एंट्री मिळाली, तर आपण नक्की त्या ठिकाणी एंट्री करणार आहोत. आणि मित्रांनो, जर मार्केटने, आपण बघू शकता, हा पूर्ण कन्सॉलिडेट मार्केट इथे करत आहे. जवळपास कालचा अर्धा दिवस आणि आजचा पूर्ण दिवस मार्केट या रेंजमध्येच कन्सॉलिडेट करत आहे. इथे देखील एक अपसाईडला मोमेंट येण्याची खूप मोठी पॉसिबिलिटी आहे, कारण जेव्हा मार्केट कन्सॉलिडेट करत असतं तेव्हा मार्केट नक्कीच एका मोमेंटची तयारी करत असतं. तुम्ही इथे बघू शकता, मार्केटने एक स्ट्रॉंग अप मूव्ह दिली आहे आणि त्यानंतर कन्सॉलिडेट करत आहे. जेव्हा मार्केट या रेंजच्या बाहेर जाईल किंवा आपल्याला एक स्ट्रॉंग ब्रेकआउट मिळेल, तिथे देखील आपण एक अपसाईडला एंट्री करू शकतो. इथे एक पॅटर्न देखील तयार होत आहे. तो पॅटर्न कोणता आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण इथे देखील एक एंट्री करू शकतो. आपण नक्कीच एक अपसाईड एंट्री करू शकतो, परंतु अगेन एक कंडिशन आहे, छोटासा स्टॉप लॉस. कारण की मित्रांनो, इथे आपण बघू शकता, मार्केट इथे एंट्री करण्यासाठी आपण आता का फोर्स करत आहोत, कारण की इथे एक मार्केटने सपोर्ट घेतला, त्यानंतर इथे एकदा परत मार्केट याच लेवलवरून वरच्या साईडला गेले आहे. आता जेव्हा मार्केट या ठिकाणी परत एकदा येईल, तेव्हा नक्कीच इथे खूप जण इंटरेस्टेड होतील ऑप्शन बाईंग करण्यासाठी, किंवा खूप जण इथून बुलिश ट्रेड घेण्याचा प्लॅन करतील. त्यामुळे इथून एक बुलिश मोमेंट देखील मार्केटमध्ये येऊ शकतो. आपण देखील मार्केट जर
या ठिकाणी उद्या जर आले परत म्हणजे मंडेला जर या ठिकाणी आले, इथे जर आपल्याला बुलिश पॅटर्न जर दिसला तर आपण नक्कीच इथे देखील एक बुलिश एंट्री करू शकतो. आणि कोणत्याही कंडिशनमध्ये जर मार्केट या लेवलला आले तर इथे देखील आपण बुलिश एंट्री करतो. आपण कोणत्याही प्रकारची बेरिश एंट्री करणार नाही, आपण सध्या बुलिश एंट्री करणार आहोत फक्त. कारण मार्केटमध्ये जेव्हा अपट्रेंड चालू असतो तेव्हा बुलिश एंट्री करणंच महत्त्वाचं असतं किंवा तिथेच आपले पैसे बनू शकतात. कोणतीही जी आपल्या डाऊन साईडची सिग्नल आहेत ती अवॉइड केले तरी चालतील. आणि जर तुम्ही एंट्री करायचीच असेल तर खूप छोटासा स्टॉप लॉस जो की हिट झाला तरी तुम्हाला फरक नाही पडला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग करा. इथे आपण क्लिअरली बघू शकता ही जी रेंज मार्केटने बनवलेली आहे, याच रेंजमध्ये जर मार्केट उद्या ओपन झाले आणि रेंज जर वरच्या साईडला ब्रेकआउट केली तर खूप मोमेंट वरच्या साईडला देखील येऊ शकते. बघूया, आपण एक फक्त अंदाज लावू शकतो की मार्केट काय करू शकते, परंतु मार्केटमध्ये जेव्हा लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड करणं हे खूप अवघड असतं. इथे तर आपण सांगू शकतो हा सपोर्ट आहे, इथे बाय करा, परंतु लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला कळणार नाही इथे कॅन्डल कशा तयार होतात, कशी एंट्री करायची, कसं स्टॉप लॉस लावायचा. त्यासाठी तुम्हाला फक्त पेशन्सची गरज असते आणि प्रॅक्टिसची गरज असते. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करा, सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करायला शिका, एक्झॅक्ट सपोर्ट रेजिस्टन्स लेवल कशा आयडेंटिफाय करायच्या हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. आपण परत एकदा सांगतो, आपण मंडेसाठी कशा प्रकारे प्लॅनिंग करत आहोत. कोणत्याही कंडिशनमध्ये जर मार्केट या सपोर्टवरती आले तर इथे आपण एक बुलिश एंट्री नक्की करणार आहोत, हे फिक्स आहे. त्यानंतर मार्केट जर ही रेंज तोडून जर मार्केट वरती सस्टेन झालं, जी आपण ही रेंज आपण एक रेक्टँगल ड्रॉ करूया आणि मग बघूया. ही जी रेंज आहे मित्रांनो, ही जर मार्केटने ब्रेक केली वरच्या साईडला आणि वरती जर सस्टेन झाली आणि इथे जर मार्केट वरती जाऊन जर रिट्रेस करायला याच लेवलला आले तर इथे आपण एक पुन्हा एकदा बुलिश एंट्री करू शकतो. मित्रांनो, कधी रिट्रेसला आलेली ट्रेड पकडायची असते, ब्रेकआउटला तुम्ही कधीच एंट्री करू शकत नाही. मार्केट तुम्हाला चान्स देणार नाही, इथे तुम्ही एंट्री करणार जेव्हा तुमचं ब्रेकआउट येईल, एक मोठी कॅन्डल तयार झालेली असेल आणि तिथे तुमची एंट्री होऊ शकत नाही. परंतु जेव्हा मार्केट या ठिकाणी परत एकदा रिट्रेस करण्यासाठी येते ते खरं ब्रेकआउट असतं. रिट्रेस करायला आल्याच्यानंतर इथे जेव्हा बुलिश कन्फर्मेशन मिळेल तेव्हाच आपण या ट्रेडमध्ये एंट्री करणार आहोत. अदरवाईज जसं की आपण बोललो आहे, आज आपण ट्रेडिंग केली नाही, आपण पोझिशनमध्ये जाऊन बघूया. इथे बघा आपली कोणतीही पोझिशन नाही आहे. ऑर्डर बुकमध्ये जाऊन देखील बघूया, आपली कोणतीही ऑर्डर नाही आहे, आपण आज कोणतीच ट्रेड केलेली नाही आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब देखील करा.